नमस्कार मंडळी, मी आता तुम्हाला एक चिमणीचं घरटं दाखवतोय. आपटी गावातील शेतकरी आहेत शरद चव्हाण यांच्या घराजवळ आलो होतो आणि सहज बसला असता मला हे घरटं दिसलंय. तर मंडळी समोरच हे नारळाचं झाड आहे आणि नारळाच्या अलीकडंच यांचं हे घर आहे, स्लॅबचं घर बांधलेलं आहे आणि भिंतीच्या खाली त्यांनी हे घरटं बांधलेलं आहे चिमण्यांनी. तर मी आता तुम्हाला जरा झूम करून दाखवतो. पूर्णपणे मातीचं घर बांधलेलं आहे स्लॅबच्या खालच्या बाजूला, जशी गुहा असते तशा टाईप हे घरटं बांधलेलं आहे. एकदम भारी वाटलं मला बघितल्यानंतर. माती बाहेरची थोडी थोडी आणून ते लिपलेलं आहे आणि ही पुढच्या बाजूला त्याचा बहुतेक प्रवेशद्वार आहे. मधल्या बाजूला त्याचा थोडा मोठा भाग आहे. बघा पक्षी कसं घरटं बांधतात कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीनं. मी मध्यंतरी एका खोप्याचा व्हिडिओ केला होता, त्यानंतर हे नवीन घरटं मला पक्ष्यांचं बघायला मिळालं. लय भारी वाटलं हे बघितल्यानंतर. एकदम मस्त, म्हणजे पक्ष्यांची कारागिरी काय असते ते हे दिसून येते. माती छोटी छोटी आणून त्यांनी असं लिपून घेतलेलं आहे बाहेरच्या बाजूनं. तर मंडळी, हा खोपा किंवा घरटं कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.